नमस्कार. मी शाल्मली. विचारांतीच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. मंडळी, भारतात 2025 पर्यंत 83,000हून अधिक बाल इन्फ्लुएन्सर सोशल मीडियावरती सक्रिय आहेत. पण फक्त एका वर्षात त्यांची संख्या 41% वाढली. आणि या महासागरातून आता एक नवीन बाजार जन्माला आलाय. श्रद्धा विकली जात नाही, पण श्रद्धेभोवती उभं राहणारा बाजार नक्कीच विकला जातो. व्ह्यूज, लाईक्स, सुपर चॅट्स, भेटवस्तू, स्टेज शो, देणग्या आणि प्रसिद्धी. मंडळी, जिथे जिथे प्रसिद्धी असते ना, तिथे तिथे हा बाजार उभा असतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ती अशी की बाजाराच्या मध्यभागी उभं असतं एक लहान मूल. आजच्या एपिसोडमध्ये याच स्वयंघोषित संतांबद्दल आणि त्यांच्या हरवणाऱ्या बालपणाबद्दल आपण बोलूया. चला. आज अध्यात्म हा काही ठिकाणी अनुभवाचा विषय कमी आणि ब्रँडिंगचा विषय जास्त होत चाललाय. पूर्वी गुरु शोधण्यासाठी लोक डोंगर दऱ्या पालथे घालायचे, पण आज थंबनेल, रील्स आणि व्हायरल शॉर्ट्स हे सुद्धा पुरेसे ठरतात. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट कोणती माहिती? गोड चेहरा, धार्मिक पोशाख, काही श्लोक, भावनिक संगीत आणि लाखो व्ह्यूज. आणि त्यानंतर स्टेज, ब्रँड कोलॅबरेशन्स. आणि त्या मुलाभोवती उभी राहते एक संपूर्ण अर्थव्यवस्था. 11 वर्षाच्या अभिनव अरोराच्या भक्तिमय प्रवचनांपासून ते फक्त 6 वर्षाच्या भगवत दासच्या पठणांपर्यंत मुलं इंस्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरती श्रद्धेचे मार्गदर्शक बनत चाललेत. त्यांच्या प्रवासाने लाखो लोकांना प्रेरणा दिली, तरी यामुळे एक चर्चा देखील सुरू झाली. ती अशी की ही वाढती ट्रेंड्स चांगल्या बाबीसाठी आहेत की तरुण मनांवरती अनावश्यक दबाव टाकत आहेत. भारतातील या बाल स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर्सची प्रसिद्धी सांगायची झाल्यास अभिनव अरोरा, भगवत दास ब्रह्मचारी, महक देवीजी, विष्णुप्रिया अवीजी, पंडित शशी शेखरजी महाराज यांची नावं प्रमुख ठरतात. ह्या सगळ्यांना सोशल मीडियावर प्रचंड फॉलोईंग आहे. आणि विशेष म्हणजे यांच्या इंस्टाग्राम हँडलवर अकाउंट मॅनेज्ड बाय मध्ये त्यांच्या पालकांची नावं आहेत. यांचे काहींचे आजचे वय 16 असलं तरी त्यांनी अगदी कोवळ्या वयापासून प्रवचन देणं सुरू केलं. म्हणजे तरी किती? 3 ते 6 वर्ष. आता 3 ते 6 वर्षाचं मूल ज्याला अजून स्वतःची ओळखही सापडली नाही आहे, पण समाज त्याला गुरुजी म्हणायला सुरुवात करतो. मंडळी, मुलांना संस्कार शिकवणं हे चुकीचं नाही आहे. अध्यात्म शिकवणं हे सुद्धा चुकीचं नाही आहे. पण त्यांचं बालपण हिरावून घेऊन अध्यात्म विकणं हा समाजाने स्वतःला विचारायचा एक नक्कीच मोठा प्रश्न आहे. भगव्या कपड्यातला एक लहान मुलगा, हातात माळ, ओठांवर भगवंताचं नाव आणि लाखो लोक त्याच्या पाया पडतात. प्रश्न पडतो की आपण अध्यात्माचा सन्मान करतो की निरागस बालपणाचं व्यापारीकरण. आजचा विषय कोणत्याही एका मुलाविषयी नाही आहे. आजचा विषय आहे एका निरागस मुलाला संत बनवायचा, त्याच्याकडून त्याचं बालपण हिरावून घेण्याचा. एक गोष्ट मी नक्की स्पष्ट करू इच्छिते. ह्या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही मुलाची खिल्ली उडवणं हा नाही आहे. कारण मुलं दोषी नसतात, ती निरागसच असतात. दोषी असतात ते प्रौढ, जे मुलांना अशा भूमिकेत उभं करतात ज्यांच्यासाठी त्यांची मानसिक, बौद्धिक आणि भावनिक परिपक्वता अजून तयारच नसते. मंडळी, 8 वर्षाच्या मुलाने आपल्याला शेअर मार्केट शिकवलं तर आपण हसू. 10 वर्षाच्या मुलाने जर एखाद्यावरती शस्त्रक्रिया करायची ठरवली तर आपण नक्कीच थांबवू ना. पण एका 10-11 वर्षाच्या मुलाला जीवनाचा अंतिम अर्थ सांगताना आपण टाळ्या का बरं वाजवतो? आपण एक मूलभूत प्रश्न विचारूया ना. बाबा रे, अध्यात्म म्हणजे काय? संस्कृत श्लोक पाठ करणं, मधुर आवाजात प्रवचन करणं, हजारो लोकांसमोर बसणं,
की स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवणं, स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होणं, प्रश्न विचारण्याची हिंमत असणं आणि जर ह्यातलं दुसरं खरं असेल ना, तर आपण मुलांकडून नेमकं काय अपेक्षित करत आहोत? आज सोशल मीडियावर एक धोकादायक गोंधळ निर्माण झालाय. तो म्हणजे पाठांतराला आपण ज्ञान समजतो आणि ज्ञानाला आपण प्रज्ञा समजतो. एक मूल हजारो श्लोक नक्कीच पाठ करू शकतो. पण त्याचा अर्थ असा होतो का, की त्याला जीवनाचा अर्थ समजलाय? त्याने जीवन समजून घेतलंय? तर नाही. कारण अनुभवाला पर्याय नसतो मंडळी. दुःख, अपयश, जबाबदारी, स्वतःच्या चुकांची जाणीव आणि ह्यातून निर्माण होणारी समज ती कोणत्याही पाठांतरातून येत नाही. मला ना एक नेहमी प्रश्न पडतो. एका मुलाला स्टेजवरती बसवणारे कोण? त्याचा व्हिडिओ शूट करणारे कोण? त्याचं ब्रँडिंग करणारे कोण? त्याच्या नावाने कार्यक्रम आयोजित करणारे कोण? तरी मुलं नाही आहेत. ही आहेत ती मोठी माणसं आणि मुख्यतः त्यांचे पालक. मग टीका कोणावरती केली पाहिजे? त्या मुलावरती की त्याच्या बाजूला असलेल्या व्यवस्थेवरती, जी मुलाला एक आध्यात्मिक प्रॉडक्ट बनवते? प्रॉब्लेम हा आहे मंडळी, की आजही आपल्या समाजात देव हा शब्द उच्चारला की प्रश्न विचारणं बंद होतं. कोणी म्हणालं हे अध्यात्म आहे की आपण लगेच शरण जातो. पण खरी आध्यात्मिक परंपरा तर प्रश्न विचारायला शिकवते. उपनिषदं प्रश्नांनी भरलेली आहेत. भगवद्गीतेची सुरुवातच अर्जुनाच्या प्रश्नाने होते. बुद्धांनी प्रश्न विचारायला सांगितलं, ज्ञानेश्वरांनी विचार केला आणि विवेकानंदांनी अंधश्रद्धेला आव्हान दिलं. मग आज तेच प्रश्न विचारणं अधर्म कसं काय झालं? आज एक नवीन सूत्र तयार झालं आहे. ज्ञान नको, प्रेझेंटेशन पुरेसं आहे. साधना नको, स्टेज पुरेसं आहे. अनुभव नको, व्हायरल व्हिडिओ पुरेसा आहे. विवेक नको, भावनिक संगीत पुरेसं आहे. आणि समाज खुश. कारण कारण विचार करण्यापेक्षा प्रभावित होणं जास्त सोपं असतं. आणि याचाच फायदा घेऊन आजचा अल्गोरिदम भावनांना विकतो. एक लहान मूल, धार्मिक पोशाख, भक्तिगीत, लाखो व्ह्यूज. लोक म्हणतात किती गोड, देवाचा अवतार, याच्या दर्शनाने पुण्य मिळेल. आपण त्या मुलाचं बालपण पाहतोय, त्यांची भक्ती की त्यांचा कंटेंट? नक्की काय पाहायचं आहे आपण? आज धर्म आणि बाजार यांच्यातील सीमारेषा जाणीवपूर्वक पुसली जात आहे. का? कारण जिथे भक्त विचार करणं थांबवतो ना, तिथे बाजार कमाई सुरू करतो. एका मुलाला जर सतत सांगितलं गेलं की तू विशेष आहेस, तू संत आहेस, तू गुरु आहेस, तर त्याच्यावरती किती मोठा मानसिक ताण येईल. त्याला चूक करण्याची मुभा असेल, त्याला रडण्याची, खेळण्याची, मित्रांसोबत भांडण्याची, एक सामान्य मुलांसारखं जगण्याची, की त्याला कायम एक प्रतिभा निभवावी लागेल? हा प्रश्न भक्तीचा नाही, तर हा मानसशास्त्राचा आहे. खरं अध्यात्म हे कुठल्याही लाईक्समध्ये, फॉलोअर्समध्ये, व्हायरल क्लिप्समध्ये नसतं. ते शांतपणे जगण्यात असतं, स्वतःला सुधारण्यात असतं, दुसऱ्याला कमी लेखण्यात नाही तर स्वतःच्या दोषांकडे पाहण्यात असतं. मुलांना संत बनवायची घाई करू नका. आधी त्यांना मूल होऊन राहू द्यात, त्यांना खेळू द्यात, त्यांना प्रश्न विचारू द्यात, त्यांना चुका करू द्यात आणि त्या चुकांमधनं शिकू सुद्धा द्या. मंडळी, इतिहासात जे खरे संत झाले ना, त्यांनी स्वतःचं मार्केटिंग कधीच केलं नाही. त्यांनी स्वतःची PR टीमही ठेवली नव्हती हो कधी. त्यांनी स्वतःला व्हायरल करण्यासाठी अल्गोरिदमचा आधार घेतला नव्हता. त्यांनी त्यांच्या अभंगातून, भजनातून, ओव्यातून त्यांचं आयुष्य बोललं होतं. आज मात्र काही ठिकाणी आयुष्य कमी आणि प्रतिमा जास्त विकली जाते.
आपण संत शोधतोय की कंटेंट क्रिएटर? आपण अध्यात्म शोधतोय की मनोरंजन? आणि हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाने स्वतःला नक्कीच विचारला पाहिजे. कारण ज्या दिवशी धर्म हा प्रॉडक्ट बनतो ना, त्या दिवशी त्याचा भक्त हा कस्टमर बनतो. त्यामुळे एक 8 वर्षाच्या स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सरने इतके ज्ञान कुठून आणलं, हा विचार न करता जर तुम्ही त्या मुलाला फॉलो केलंत, तर तुम्हीसुद्धा कदाचित एक कस्टमरच आहात, हे लक्षात ठेवा. मी शाल्मली. हा होता विचारांतीचा आजचा एपिसोड. आपण भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत श्रद्धा ठेवा, पण विवेक कधीही सोडू नका.